द बहुजन आवाज। नमस्कार, मी सदानंद खिल्लारे। आपण पाहतात द बहुजन आवाज। आज आपण उपस्थित आहोत दारव्हा तालुक्यातील तळेगाव येथे आणि आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता तळेगाव रस्त्यावरील हा पूल आहे। तळेगाव ते फुपगाव मार्गावर असलेला हा पूल, मुस्लिम कब्रस्तानकडे जाणाऱ्या या नाल्यावर असलेला हा पूल आपण पाहू शकता आणि या पुलाची क्षतिग्रस्त स्थितीसुद्धा आपण पाहू शकता। हा पूल सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक 2 यांनी बांधलेला पूल आहे आणि या पुलाची किंमत अंदाजी प्राकलित रक्कम ही 1 कोटीची आहे आणि या 1 कोटीच्या रकमेतून बांधलेला हा पूल आहे आणि आपण पाहू शकता पुलाची ही पूर्णतः क्षतिग्रस्त स्थिती झालेली आहे आणि पूर्णतः पूल हे खाली वाकलेला आहे आणि खाली घसरून पडण्याच्या स्थितीमध्ये आलेला आहे। आणि आपण पाहतो आहे की या सर्व पुलाची स्थिती जर पाहता तर हा संपूर्ण पिलरसुद्धा येथे क्रॅक मारलेले आहे आणि या पिलरची सुद्धा अवस्था इत्थंभूत बिघडलेली आहे। आणि तळेगाव ते फुपगाव मार्गावर असलेला हा पूल, मुस्लिम कब्रस्तानकडे जाणारा पूल हा एकमेव पूल आहे आणि या कब्रस्तानकडे जर जायचं असलं तर या मार्गावरूनच कब्रस्तानकडे प्रेतयात्रा न्यावी लागते। त्यामुळे या पुलाची स्थिती अत्यंत गंभीर झालेली आहे आणि आपण पाहू शकता या पुलाची स्थिती साधारणतः 2024मध्ये बांधलेला हा पूल आणि या पुलाची स्थिती 2024मध्ये आलेल्या पहिल्याच पावसामध्ये बिघडली आणि पहिल्याच पावसामध्ये हा पूल वाहून गेला, क्षतिग्रस्त झाला। परंतु 2024पासून सुद्धा या पुलाच्या स्थितीकडे कुठल्याही प्रकारची प्रशासनाची नजर नाही। प्रशासन याकडे देखभाल करत नाही आणि प्रशासनाने याकडे लक्षसुद्धा दिलेले नाही। या पुलामुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे वेळीच प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 यांनी लक्ष देणे गरजेचं आहे। जनतेने अनेक प्रकारच्या मागण्या, जनतेने अनेक प्रकारचे आंदोलने केले, परंतु त्या आंदोलनाला, त्या मागण्याला केराची टोपली दाखवण्याचा हा प्रकार प्रशासनाकडून होत आहे। तरी जनतेने या पुलाची क्षतिग्रस्त स्थिती सुधारावी आणि येथे सूचना फलकसुद्धा लावावे अशी सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे। आता प्रशासन यावर नेमकी काय भूमिका घेते हे पाहणे तितकेच गरजेचं आहे। सदानंद खिल्लारे, द बहुजन आवाज, दारव्हा।